एकतर्फा सामना नक्कीच पाहायला मिळाला होता. इथे बघा सुरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपलेला. आपल्याला एक जबरदस्त बॅटर आहे नागले संघाचा. वन मॅन शो ची भूमिका तो पार पाडत असतो. मात्र सध्या तरी खेळाडू कक्षामध्ये बसलेला आहे बघा. यावेळेस आता जो फटका तरी खेळलाय तुषार परेड याने. जबरदस्त स्ट्रोक, हात खोलण्याची संधी मिळाली आणि चेंडूला सरळ फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांनी करता. थँक्यू डीजे. तुषार म्हणतोय आज ऋषिकेशची गरज पडणार नाहीये. आज चारी जे षटक आहेत ती मिस खेळून काढणार आहे असंच काही म्हणतोय तुषार मैदानाच्या आतमध्ये. इथे आता शफलून फटका केला. यावेळेस बघा लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय. चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या अगोदर षटकार, त्यानंतर आलेला हा चौकार. पाहतोय ज्या प्रकारे सुरुवात झालेली आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातील. धावसंख्या पण पाहतोय 13 धावा धावफलकावरती पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. यावेळेस आकाश पागी याचं षटक थोडंसं महागडं ठरलंय. 13 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचं षटक हे आता संपुष्टात आलेलं आहे आणि पण पाहतोय 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज इथे येईल. तर राकेश कोम याच्यावरती कामगिरी सोपवली जाते. आज विकास कोम आपल्याला दिसत नाहीये. नक्कीच त्याची कुठेतरी कमतरता जाणवेल बॉलिंगमध्ये. मात्र ज्या प्रकारे सुरुवात इथे झालेली आहे 13 धावा खर्च केल्या गेल्यात. सतीश भोवर आणि तुषार परेड ही अशी जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी तर राकेश कोम येतो. एक उभरता सितारा आहे, एक यंगस्टर खेळाडू आपण पाहतोय बर्फाडा टीमचा. चांगला परफॉर्मन्स नेहमीच आपल्या संघासाठी देत असतो आणि आता त्याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. 3 शतरक्षक आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये तैनात केले गेलेत. फ्लाइंग स्लिपमध्ये ते 2 शतरक्षक पाहतोय. त्यानंतर एक कव्हर क्षेत्रामध्ये इथे आपण पाहतोय पहिला बॉल आणि सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये विकेट मिळवलंय. पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो म्हणजे राकेश कोम या गोलंदाजाने. बिग विकेट डाऊन. सतीश भोवर बॅक टू द डग आउट. शुभ तुझे काला काला काजल ढुल्याला शुभ तुझे काला काला काजल ढुल्याला शुभ तुझे काला काला काजल ढुल्याला शुभ पुरी दिल मजा येतो तुझे ढुल्याला शुभ दिल मजा येतो तुझे ढुल्याला शुभ पुरी डीजे. डबल बॅटर आता राहुल भोवर हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. गावदेवी स्पोर्ट्स नागली संघाचा एक जबरदस्त खेळाडू आहे. बाहुबली क्रिकेटर म्हणून त्याला संबोधलं जातं. पॉवर हिटर आहे. नक्कीच शक्ती प्रदर्शन हे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल राहुल भोवर करणं. इथे बघा पहिला चेंडू ब्लॉकरमध्ये टाकला गेला होता. बॅकफूट वरून चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी इथे प्राप्त झाली होती. एक धाव इथे कंप्लीट झाली. एका धाव्याने धावसंख्या आता आपण पाहतोय आयशा क्रिकेट ग्राउंड कामन आणि या मैदानावरती या ग्राउंडवरती आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाने स्पर्धा आयोजित केलेली आहे. नगरसेविका नगरसेवक चषक 2026.
आजचा पहिला दिवस आहे. इथे देखील फटका फसला आणि झेल ड्रॉप, झेल धरतीला दान. बघा आकाश पागी आले होते तिकडे, आकाश पागी करणं झालेला हा मिस्टेक, बिग मिस्टेक म्हणावा लागेल. कारण ज्या तुषार परेडच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलेला आहे, त्या तुषार परेडला इथे जीवनदान मिळालंय. बघा ज्या प्रकारे धावत सुटला होता, भरपूर पुढे गेला होता आणि जजमेंट तर थोडंसं खराब झालं. अगदी छातीवरती हा झेल आला होता आणि तेच कारण झेल सुटला गेला. मात्र एक धाव इथे मिळाली. इथे आता वेगवान चेंडू अचूक टप्प्यावरती इथे चेंडू टाकले जात आहेत राकेश कुमकडनं. बघा ज्या प्रकारे पहिल्या षटकात धावा खर्च केल्या गेल्या होत्या, मात्र या षटकामध्ये इथे कमबॅक करण्याचा आतापर्यंत त्याने प्रयत्न केलेला आहे. बघा एक तर विकेट मिळाली, दुसरी विकेट देखील त्याला मिळाली असती, मात्र झेल सुटला. त्यानंतर हा आलेला डॉट बॉल. इथे आता आपण पाहतोय पुन्हा एकदा मिसटायमिंग झाला, बॅटचा एज लागलाय, लिडिंग एज, आणि बघा चांगला झेल तिकडे पकडलाय महेश आणि फलंदाज पात. झाडाखाली न पोरी कव्हांच्या लाईन मारी, खजरची झाडाखाली न पोरी कव्हांच्या लाईन मारी. खजरची झाडाखाली न पोरी कव्हांच्या लाईन मारी, खजरची झाडाखाली न पोरी कव्हांच्या लाईन मारी. फुल्याला गोकुला कानात बाली, आहे मी मुंबईची फॅशन वाली. फुल्याला गोकुला. बघा आता राहुल बाद झाल्यानंतर ऋषिकेश भोवर हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. फुलटा चेंडू आणि ते बघा फलंदाज बाद. ऋषिकेश गेल्या पावली माघारी परतताना दिसतोय. बघा ऋषिकेश वरती भरपूर जिम्मेदारी सोपवली गेली होती, कारण राहुल आणि सतीश हे लवकर बाद झाले आणि कामगिरी होती ऋषिकेश वरती. मात्र ऋषिकेश भोवर देखील ती कामगिरी पार पाडू शकलेला नाहीये आणि ऋषिकेश भोवर देखील इथे बाद होऊन माघारी परततोय. फलंदाज बाद. बघा आता नव्यानं बॅटर सिमोन येतोय, सिमोन भोवर. बघा ऋषिकेश भोवर बाधून माघारी परतले. भरपूर फॅन फॉलोवर्स होते ऋषिकेश भोवर याचे, मात्र ते भरपूर नाराज झालेत. भरपूर दिवसानंतर बॅटिंग करण्यासाठी उतरला होता, मात्र शून्याचा चष्मा गाळून तो माघारी परतलेला आहे. आपला भोपला न फोडता तो माघारी परतलेला आहे. मात्र आता तुषार वरती पूर्ण जिम्मेदारी असणार आहे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय, शेवटची 2 षटकं बाकी आहेत. पाहूया तुषार कुठपर्यंत आपल्या संघाला पोहोचवतोय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकात कमबॅक केलाय राकेश कोम याने आणि आता मनोज चिपाट आलाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड, 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आता ऑन साइडला फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक बघा आकाश पागी याने खूप प्रयत्न केला, मात्र प्रयत्नांना साथ मिळालेली नाहीये. हा चेंडू देखील फरार, सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. 4. जवानी रंगली पुरापुरी सजली, माजुरी लोका हो दाढी पिन माजली, रंगात आली सारी जोमात आली. इथे देखील फुलवण्याचा चेंडू सरळ बॅटने फटका ते गेला गेला. राकेश कुम पोहोचला तिकडे, एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का पाहूया. एकाच धाब्यावरती समाधान इथे मानावं लागेल. तुषार परेड ज्याने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी, एक चांगला प्लॅटफॉर्म सेट करताना दिसतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20, 20,
20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि या तिसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेत. इथे आता बघा क्लीन बोल्ड केलाय सिमॉन याला. सिमॉन देखील इथे शून्याचा चष्मा घालून माघारी परतताना दिसतोय आपल्याला. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. नितेश परुड येतो न्यू बॅटर. इथे आता आपण पाहतो चांगलं चेंडू इथे देखील हाताला गेलाय. डॉट बॉल येताना दिसतोय बघा. आज ज्या प्रकारे बॉलिंग राहिलेली आहे बरपडा टीमची, विकास कोम याची कुठली कमतरता जाणवली नाही आहे. विकास कोम थोडासा इंजर्ड झालाय. प्रॅक्टिस करत असताना त्याच्या हातावरती नक्कीच बॉल लागला आणि दुखापतग्रस्त झालाय, इंजर्ड झालाय. तेच कारण या मॅच मध्ये आपल्याला तो दिसत नाही आहे. मात्र त्याची कुठलीच कमी इथे जाणू दिलेली नाही आहे. मनोज, राकेश आणि आकाश या 3 गोलंदाजांनी. पाहूया तो चौथा ऑप्शन कोण आहे त्यांच्याकडे. सध्या तरी त्या फुलटा चेंडू मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली आणि बघा सहज झेल इथे देखील पकडला गेलाय. फलंदाज होतोय बाद, तो म्हणजे नितेश परेट. याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे आणि महेश याने देखील डॉट बॉलने सुरुवात केली. 3 विकेट्स राकेश याने मिळवले, 2 विकेट्स मनोज याने मिळवलेत. 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. इथे आता आपण पाहतोय खूप चांगला फोर्सचा फटका. चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावर. 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. हा येतोय षटकार. या षटकार धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. म्हणजे आता या ओव्हर मध्ये नक्कीच हात खोलण्याची संधी मिळाली ती म्हणजे तुषार परेड याला. आणि त्याच्या बॅटमधून हा निघालेला दुसरा षटकार आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय चेंडूला फक्त ब्लॉक हॉल मध्ये टाकलं गेलं होतं आणि इथे आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर कम्प्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न देखील झाला इथे आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. फेकी थोडीशी खराब झाली, बॅकअप दिला जातोय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या होत्या आणि आता पंचांनी सांगितलंय की आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय. रेफर केले गेले रनआउट साठी. चला पाहूया इथे रनआउट आहे की 2 धावा पूर्ण आहेत. बघा जर विकेट जर मिळाली तर धाव कुठल्या प्रकारे मिळणार नाहीये आणि जर बॅटर जर पोहोचला असेल आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये तर नक्कीच 2 धावा मिळतील. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. नॉट आउट असेल. 2 धावा कंप्लीट झाल्यात.
बघा थोडासा उशीर झाला, आपण पाहतोय ज्या प्रकारे हिट केला होता बॅटरने, आपली बॅट ड्रॅग केली होती पॉपिंग क्रीज मध्ये. या 2 धावा मिळाल्या. धावसंख्या आता 28 या आकड्यावरती. 28, 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाज महेश याने. ते आपण पाहतोय फ्लाईट दिली होती, इथे बीट झाल्या आता बॅटर. बॉटम एज लागलं होतं, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. कमबॅक होताना दिसतोय आतापर्यंत आपल्याला या षटकामध्ये देखील. आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकार तुषार परेशच्या बॅट मधून आलेला आहे. इथे देखील एक चांगला चेंडू. बघा षटकार लागल्यानंतर आता अचूक टप्प्यावरती बॉल इथे फेकताना दिसतोय गोलंदाज महेश लांगे. 5 बॉल टाकून झाले, शेवटचा आता 1 बॉल बाकी असेल या ओव्हर मधील. शेवटच्या बॉलवरती इथे आक्रमण गेलंय. नितेश आलाय तिकडे आणि नितेश कडनं झालंय चुकी, बिग मिस्टेक. 2 धावा इथे पण पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहूया तिसरी धाव कंप्लीट होईल का. तर तिसरी धाव देखील इथे कंप्लीट होताना दिसते आपल्याला. या 3 धावा आल्यात. या 3 धावाने धावसंख्या झालेली आहे 31 धावा आणि 32 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 32 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील, ते म्हणजे आयगावदेवी स्पोर्ट्स बर्फवाडा टीमला.
आपण पाहतो या महेशचा आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे गॅप मध्ये खेळून काढलाय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. अगदी बाउंड्रीच्या जवळ हा चेंडू फील्ड केला गेलाय. तोपर्यंत 2 धावा इथे फुलून पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार होता. चौकाराने सुरुवात केली होती महेश आणि त्यानंतर डॉट बॉल आला. त्यानंतर हा इथे 2 धावा येताना दिसल्या. 3 बॉल टाकून झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे बघा आणखीन एक चांगला स्ट्रोक. जो पॉवर प्लेचं बंधन आहे त्या पॉवर प्लेचा बंधनाचा जो फायदा उचलला असा प्रयत्न करतोय बॅटर महेश लहांगे. आणखीन एक चांगला स्ट्रोक महेशच्या बॅटमधून. नक्कीच आपण पाहतो या ज्या प्रकारे 32 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न दिसतोय महेश याचा. इथे देखील चांगला फटका फोर्स करण्याचा प्रयत्न मिस्टॅमिंग झालाय. झेल होईल का पाहूया. झेल ड्रॉप. तुषार परेड आले होते तिकडे आणि तुषार करणं झालेला हा बिग मिस्टेक. झेल जर पकडला असता कदाचित इथे अडचणी वाढल्या असत्या. बरं पडा टीमच्या मात्र झेल सुटला आणि 2 धावा देखील मिळाल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. बघा 32 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा पहिल्या 5 बॉलमध्ये धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 20 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. इथे बघा आणखीन एक चांगला स्ट्रोक. इथे देखील गॅप शोधलाय आणि जो पॉवर प्लेचं जे बंधन आहे त्या बंधनाचा फायदा इथे सातत्याने उचलत असताना महेश लहांगे आणखीन एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मॅच जिंकण्याकरता अजूनही 16 धावींची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 16 धावा. बॅटर जयेश येतोय. जयेश धोडी. अजूनही 16 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल बाकी आहेत. 18 बॉलमध्ये 16 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आजच्या दिवसातील आपण ही दुसरी मॅच पाहतोय. इथे आता आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. ऋषी आहे तिकडे बघा. खूप चांगला झेल. प्रसाद याचा संपलाय खेळ. पहिल्या बॉलवरती विकेट. ते आपण पाहतो या स्वीप करायचा होता चेंडूला. बॅटच्या बॉटमवरती हा चेंडू लागला गेला. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. आकाश पागी याला आपण पाहतो या जो नव्याने बॅटर आलाय. एक धाव इथे त्याने पळून पूर्ण केली. धावसंख्या 1 ने आता पुढे सरसावली गेलेली आहे ती म्हणजे
17 या आकड्यावरती 17 रन 17 धावा या धावफलकावरती लागले गेलेत. अजून मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता आहे. ते फुलटा चेंडू मिस्टामिंग झालाय. झेल होईल का पाहूया. राहुल आलाय आणि राहुल कडनं झालाय मिस्टेक. खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल राहुल कडनं. या अगोदर आपण पाहतोय ऋषिकेशने चांगलं झेल पकडला. इथे देखील झेल पकडण्याची संधी होती, मात्र राहुल याला हा झेल पकडता आलेला नाहीये. झेल जर पकडला असता तर आणखीन या सामन्याचं जे चित्र आहे तो थोडंसं बदलताना दिसलं असतं आपल्याला. मात्र झेल हा ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय ते म्हणजे महेश लहांगे याला. इथे देखील आपण पाहतोय बॅटचा एज लागले. एस्टनच्या मागे हा चेंडू निघून गेला. तिकडे खराब फिल्डिंग झाले. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक धाव तर कंप्लीट. एकाच धावीवरती समाधान इथे मानावं लागेल. जास्त रिस्क ही घेतली जात नाहीये. दोन्ही बॅटर सिंगल डबल वरती जास्त भर देताना दिसत आहेत. इथे आणखीन एक सिंगल येताना दिसते आपल्याला. धावसंख्या आता 19 या आकड्यावरती 19 रन्स 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यष्टनचा वेध देणारा चेंडू आहे. सरळ यष्टी ते उद्ध्वस्त केली महेश लहांगे याची. बघा इकडं मॅच अजूनही संपलेला नाहीये. आता मॅच इकडनं थोडासा कठीण होताना दिसेल आपल्याला बर्फपाडा टीम साठी. चला जाऊया डीजे कडे. ऐकूया सुमधुर संगीत. कमॉन डीजे. पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला बाय. गेली आई पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला बाय. असला हातात सांग तू बसला. आबा चल आबा डोरी नाय आयाला करता कामुक नाय. थँक्यू डीजे. नवीन बॅटर राकेश आलाय. राकेश कुम. धाव संख्या झालेली आपण पाहतो 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही धावा बनवायच्या आहेत 13 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 13 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता. 13 चेंडू 13 धावा. मॅच थोडासा इकडं फसताना दिसला होता. इथे आपण पाहतोय फुलटॉस चेंडू खेळून काढला गेलाय. लॉंगर मध्ये राहुल. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील तेवढी सुरेख झाली. चांगले क्षेत्ररक्षण. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. एका धाव्याने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20. आता 12 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 12 धावा. मागचा सामना देखील असाच झाला होता. आपण पाहतोय 12 चेंडू मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता होती आणि शेवटच्या षटकामध्ये 8 धावा ह्या राहिल्या होत्या. पाहूया तसंच काय चित्र इथे पाहायला मिळेल का. एक निर्णायक षटक इथे टाकावं लागणार आहे ते म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स नागले या संघाला. थोडासा आपण पाहतोय टीम मीटिंग केली जाते, चर्चा केली जाते. पाहूया ही चर्चा किती यशस्वी राहील आणि कुठला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येईल. बघा ऑप्शन भरपूर आहेत. नितेश परेड आहे, तुषार परेड आहे. इथे आता आपण पाहतोय कामगिरी नितेश परेड किंवा तुषार परेड कोणावरती सोपवली जाईल. तर तुषार वरती ही कामगिरी आता सोपवली जाते. तुषार परेड येतोय हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. 12 चेंडू आणि 12 धावींची आवश्यकता आहे. आता एक निर्णायक षटक टाकावं लागणार आहे तुषार परेड याला. पहिला चेंडू ऑफ साईडला. खूप चांगला प्रहार. गॅप शोधण्याचा प्रयत्न. गॅप शोधला गेलाय. पहिल्या बॉलवरती चौकार इथे येतोय तुषार परेडच्या बॉलवरती.
इथे पण पाहतोय ऑफड्राईव्हचा फटका देखील केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण झाले. एक धाव तरी ते कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल यावेळेस राकेश याला. एका धावेने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती मॅच जिंकण्याकरता अजूनही 7 धावींची आवश्यकता आहे. आपण पाहतो एक माफकचं आव्हान इथे ठेवलं गेलं नागले संघाच्या माध्यमातून आणि त्या आव्हानच्या अगदी जवळ जाताना दिसतं आपल्याला गावदेवी स्पोर्ट्स बरफाडा संघ. इथे बघा काय जबरदस्त फटका आहे. चेंडूने उंची देखील गाठलेली आहे, लांबी देखील गाठलेली आहे. स्लॉक स्लिपचा हा फटका सरळ 6 धावा देऊन जातोय आकाश पागी याला आणि बरफाडा टीमला षटकार. डीजे या षटकाराने स्कोर लेवल झालाय. स्कोर इज लेवल आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता. काय जबरदस्त फटका देखील आकाश पागी आणि अगदी स्लॉट मध्ये चेंडू त्याने घेतलाय आणि चेंडूला सरळ प्लॉट मध्ये पाठवलंय. आता फक्त एका धावेची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. हा चेंडू देखील गॅप मध्ये खेळून काढलाय आणि या बॉलवरती देखील 6 धावा मिळाल्यात. एक स्टायलिश फिनिश इथे केलाय आकाश पागी आणि अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना इथे गावदेवी स्पोर्ट्स बरफाडा या संघाने इथे जिंकलेला आहे. हळक गावदेवी स्पोर्ट्स नागले. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स बरफाडा टीम. चला हँडशेक करण्यासाठी लगेच उतरायचं मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅच मिस्टर राकेश कोम